तसं पाहायला गेलं तर दोन्ही पण व्हरायटी चांगल्याच, पण तैवान पिंक मध्ये काय होतं, झाडाला भरपूर फळ लागतं आणि त्याचा थोडासा रेट कमी राहतो. साधारणपणे जर रेट डाऊन झाले तर 20 रुपये पासून ते हायेस्ट रेट 70 पर्यंत जातो. पण रेड डायमंडचा विषय काय आहे, रेड डायमंड हा साधारणपणे 150 रुपयेपर्यंत हायेस्ट यावर्षी रेट भेटलाय मला. आणि थोडंसं पिंकच्या मानानं याचं थोडंसं फळ लागायला म्हणजे प्रमाण कमी आहे, पण खर्चाच्या आणि टोटल दोन्ही जर बजेट पाहिलं तर याचं उत्पन्न त्याच्यापेक्षा दुप्पटच भेटतंय उत्पन्न. कारण याचा रेट 100 प्लस राहिलेला आहे आणि त्याचा रेट साधारणपणे 35, 40, 50 पर्यंत त्याची लेवल राहते. पण ह्याचा कमीत कमी 80 रुपये तरी शेतकऱ्यांना भेटतो. त्यामुळं त्याला जास्त प्रमाणात फोम बसले आणि ह्याचे फोमचं जर दोन्ही मिळून जर मेळ घातला तर ह्याचा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, आणि त्याचा खर्च जास्त आहे पण ह्याच्यापेक्षा थोडंसं उत्पन्न कमी भेटतंय. त्यामुळं हे पीक बरं वाटते. तसं अगोदर मी तैवान पिंक केली होती 1000 झाडाची आणि 1000 झाडं म्हणजे लावल्यानंतर त्याचं उत्पन्न चालू झालं. पण मार्केटमध्ये रेड डायमंड ही नवीन व्हरायटी आलेली समजली. माझ्या मते गावामध्ये पहिला प्लॉट माझा असेल. आम्ही शेतकऱ्यांनी मिळून काय केलं, पंढरी फार्म नर्सरी आणि त्यांचे मालक सगळ्यांनी मिळून आम्ही सुरुवातीला एक ट्रायल बेसिसवर आम्ही असे सगळ्यांना 500 असे आम्ही मागवले आणि सुरुवातीला लागवड केली. आम्हाला यातून उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं वाटलं. परत नंतर आम्ही ह्या रोपाची लागवड जास्त प्रमाणात केली. तैवान पिंक आहे 1000 झाडाचा प्लॉट आहे आणि रेड डायमंड पहिल्यांदा सुरुवातीला मी 500 झाडाचा प्लॉट लावला होता आणि नंतर मला त्याचं पिकाचं थोडासा अंदाज आल्यानंतर, रेटचा मार्केटचा अंदाज आल्यानंतर मी नंतर एक 1100 झाडं लावली अजून नंतर. त्यामुळे टोटल माझी 1700-1800 झाडं आहेत तैवान पिंक, आपले रेड डायमंडचे.